कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। रायगडच्या पालकमंत्री पदाची आग दिवसेंदिवस भडकतच चाललेली आहे। पत्रकार परिषदेमध्ये खासदार सुनील तटकरे यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे। पालकमंत्री पदाचा तिढा जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत जिल्ह्यामध्ये युती नाही असे म्हणत भरत गोगावले यांच्या वक्तव्याला तटकरेंकडून उत्तर देण्यात आलेले आहे। पाहूयात। अनेक वेळेला आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार महाराष्ट्राने 95 सालापासून पाहिलं। 95ला पहिल्यांदा राज्यामध्ये युतीचं सरकार आलं, शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं। त्याही वेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही युतीने लढल्या नाही। त्यानंतर आमचं लोकशाही आघाडीचं सरकार आलं, ज्याच्यातून मला राजीनामा द्यावा लागला 2दा। तो इतिहास अलिबागकरांना माहिती आहे। त्याही निवडणुका काय राज्यात आम्ही सत्तेवरती होतो म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काय एकत्रित लढल्या गेल्या नाही। पण या वेळेला महायुतीला अभूतपूर्व असं यश राज्यातल्या जनतेने दिलं असल्यामुळे युतीतलं सामंजस्य अधिक गडद कसं होईल, ठीक कसं होईल याचा आम्ही सगळेजण त्या ठिकाणी प्रयत्न करतो आहोत। त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक जिल्ह्यातलं त्या पक्षाचं नेतृत्व काय बोलतं आहे त्याबद्दल मी काय प्रतिक्रिया देणार नाही। शेवटी अंतिम निर्णय ज्या वेळेला होईल त्याला साऱ्याचा साकल्याने विचार होईल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, हा प्रत्येक पक्ष आज चांगल्या संख्येने राज्याच्या सत्तेवरती आलेला आहे। त्या प्रत्येकाला आपला पक्ष विस्तार करण्याचा अधिकार आहे आणि विस्तार करण्याचा अधिकार असताना निवडणुका हा त्याच्यातला एक महत्त्वाचा गाभा राहत असतो। तो त्यावेळेला कशा पद्धतीने करायचा त्यावेळेला आम्ही योग्य पद्धतीने निर्णय घेऊ। आज काय त्याच्याबद्दलचं फार गांभीर्याने बोलावं असं मला वाटत नाही।